निवडणूक आहे, कोण बाजी मारेल काय वाटतं? बाजी काय आता निश्चित नाही सांगता यायचं, पण 99% शेअर यायला पाहिजे. शेअर करायला पाहिजे. नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे. तेव्हा वारंवार तेच नाही का, आणि त्यामुळे त्यांना ते खांद पडलेलं असतं, ते कामच करते नाहीत. मग आता कोणाचं वारं वाहत आहे या भागामध्ये? शेरकर त्यांचं वारं वाहण्याचं कारण काय? इतकं माणूस चांगला आहे की त्याला कोणत्या प्रकारचा डाग नाही. कारखाना व्यवस्थित चालवलेला आहे. शेतकरी समाधान आहे, तरुण आहे, होचकरू आहे, असा माणूस आहे. आपल्या भागात काय काय विकास कामं झाली? विद्यमान आमदार अतुल बेनके होते, काय कामं झाली आहेत का? काय आता 8-9 वर्ष त्या हायवेचंच काम रखडलं होतं. हायवे जरा खडला होता. तर टोल बंद करायचं नाटक केलं, उपोषण केलं, टोल बंद मलिदा मिळाला, दोन्ही आमदारांना परत चालू केली. असं काही की हे का, आणि जनतेचा विचारच नाही करायचा. आमदारांनी काम कसं केलं पाहिजे, कसं असलं पाहिजे आमदार? निस्वार्थी, पक्षभेद नसावा त्याच्याकडे. समजा हे दुसऱ्या पक्षाचे हे काम घेऊन गेले तर करायलाच पाहिजे, बरोबर आहे का? त्याला लोक मग प्रतिनिधी म्हणतात. नाहीतर एरवी चाललं का, हा नमस्कार, हा तुम्ही आमकाम के, आणि काही कामं घेऊन गेले ना, कुठून आले, कोणाची चिठ्ठी आणली, अशी पद्धती निवडून गेल्यानंतर. आता विधानसभेची निवडणूक आहे, कोण आमदार होईल काय वाटतं? कोणतरी होईल आता 2-4 म्हणलं, मग काय आता नाही, 2-4 मध्ये एखादा कोणतरी झाला पाहिजे. कोण तुमच्या मनातला आमदार कोण आहे? हा आता आमच्या मनातला तुतारीच आहे ना, तुतारीच आहे. तरी मी सत्यशील शेअर करा. आता विद्यमान आमदार तर अतुल बेनके होते, मग जनता त्यांना पुन्हा संधी देईल की नाही द्यायची, कसं वाटतं? काय सांगता यायचं त्याचं? हा त्याचं नाही सांगता यायचं. हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने कोणाचं सरकार चांगलं? शरद पवार. हा ते आम्हाला पिन्शिली देतात ना, हा मग तेच सरकार चांगलं. सर्व्हिस लावते का तुम्ही? हा कुकडी कॉलनी. हा 40 रुपये पावशेर. हा आणखी काय सांगाल? नाही काहीच नाही हो. काहीच नाही. हा तेवढाच माणूस आपला शरद पवाराचा आला म्हणजे बाजार, बाकी काय? हा बाकी काय? तुमच्या भागात कोणाची चर्चा जास्त? हा ओढतला तेच आहे. तिकडे तेच आहे. हा शरद पवारच आहे. आम्ही ओढतचे. हा चव्हाण. निवडून येईल का वाटतं? असं तर काय नाही, जे चांगले काम करीन ते निवडून येतील. नाही, पण आता अतुल बेनके विद्यमान आमदार आहे, शरददादा सोनवणे, आशाताई, सत्यशील शेरकर, देवराम लांडे. दोन सगळ्यांपैकी कोणी एक आलं तरी चालेल, असं काय नाही. काम कोणी केली तुमच्या भागामध्ये जास्त? रस्त्याचं एवढं तर नाही काही सांगता येणार मला, पण आता असं वाटतं जो चांगला नेता असेल तोच निवडून यायला पाहिजे. तुमच्या दृष्टिकोनातून कोणता चांगला नेता वाटतोय? शेरकर आले होते तुमच्या भागामध्ये? आले नाही, ऐकून आहे बऱ्याच गोष्टी. आता 5 वर्ष अतुल बेनके आमदार होते, ते कधी आले होते? काही विकास कामं केले काय? तसं तर नाही काही सांगता येणार. आम्ही कधी असं पाहिलेलं नाही त्यांना रस्त्यावर आले. नारायणगावचंच माहिती आहे आम्हाला, पण ते कधी असं बाहेर फिरताना कधी पाहिलेलं नाही आम्ही त्यांच्या भागामध्ये आले नव्हते. नाही, मी तर नाही पाहिलेलं कधी. तुम्ही पाहिलं नाही? नाही. हा माझ्यासोबत आणखी काय? आता निवडणूक आलेली आहे विधानसभेची, तर कोणाला आमदार करायला आवडेल? आपले ना सत्यशील शेरकर. तेच का? ते तुतारीच वाजवायला आवडेल आम्हाला. तुतारीच वाजवायला आवडेल. बाकीचे आहेत अतुल बेनके, शरददादा सोनवणे, आशाताई बुचके, देवराम लांडे. आता खासदार पण आमचे कोल्ह्यांचेच आहे. त्यांच्या ह्याच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली शेरकरांचं जरा काम करतील. हो काम करतील ते त्यांच्या बरोबर. कोणाची जास्त नावाची चर्चा आहे? शेरकर. हो सत्य निवडून येतील असं विश्वास? हो येतील. कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो जुन्नर तालुक्यात काय वाटतं? सत्यशील शेरकरच का? हा त्याचं काम चांगलं आहे आणि कारखाना आहे. आम्ही शेतकरी आहे, आम्हाला तोच पाहिजे. काय तुमच्या भागात कोणत्या उमेदवाराची जास्त चर्चा आहे? शेरकर. विद्यमान आमदार तर अतुल बेनके, माजी आमदार शरददादा सोनवणे आहेत. आता सत्यशील शेरकर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या तुतारी या चिन्हाकडून इच्छुक म्हणजे निवडणूक लढवत आहेत, तर कसं पाहता याकडे? चांगलं पाहतो आम्ही शेरकर. पण त्यांना विद्यमान आमदार बेनके आणि माजी आमदार सोनवणे या दोघांचे आव्हान आहे. नाही, पण तेच येणार. आमच्या गावातून त्यांना जास्त बोरी खुर्द साळवाडी. तिकडून सत्यशील दादाचा आवाज जास्त. कोण निवडून येईल काय अंदाज वाटतो? शक्यता आता सत्यशील दादांची जास्त. हाय होत करू, हे नवीन आहे, नवीन शहर आहे. गाव कोणतं तुमचं?
आमचं दालेवाडी. दालेवाडीत काय काय कामं झाली? विद्यमान आमदार अतुल बेनके होते, त्यांनी काय कामं केली? त्याची झाली 1,15,00,000 काढून झाली. 1,15,00,00,000. 1,15,00,00,000. भावनिक राजकारणाकडे लोक जातील की विकास कामांना मत देतील? नाही, तसं भावनिकच कामांकडे जाणार पहिल्या पण कामांना. मतदारांनी कोणत्या कामांकडे गेलं पाहिजे? मतदारांनी आता कसं निधी आणलाय म्हणल्यावर त्या कामाकडे गेलं पाहिजे आणि थोडंसं नव्या चेहऱ्याला पण वाव दिलाच पाहिजे ना, काहीतरी बदल होईल. पुढे सध्या तर जसं बघितलं गेलं की आज तरुणांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तर लोकांना काय हवं आहे? सर्वसामान्य आमच्यासारखा नागरिक असेल, माझ्यासारखा तरुण असेल, जो तरुणांचा विचार करेल किंवा जो शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती विचार करेल. आजकाल काय होतं की लोक कोणाचाच प्रश्न करत नाही, फक्त सत्तेपुरतं वागतायत. तर आम्हाला आमच्या जुन्नर मतदारसंघामध्ये एक तरुण नेतृत्व आहे, सत्यशील दादा शेरकर. नक्कीच त्यांना एकदा संधी जर दिली तर तरुणांचे 100% ते प्रश्न सोडवतील असं वाटतंय. आणि पहिल्यापासूनच म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्यांचं एक धोरण राहिलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्या MPSC करत असतील, UPSC करत असतील त्या लोकांसाठी, की विद्यार्थ्यांचं जास्त हित जपलं जातं. तर महाविकास आघाडीचं सरकारच आम्हाला जास्त भावेल आणि आम्ही तरुण पिढी जी आहे ती त्यांच्याच पाठीमागं उभा आहे. पण त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरददादा सोनवणे, जिल्हा परिषदेच्या सदस्य आशाताई बुचके यांचं देखील आव्हान आहे. तर ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ही निवडणूक सोपी वाटते की टफाट होईल? तसं बघितलं गेलं तर जर तुमच्या हातामध्ये जर एवढे दिवस सत्ता असेल किंवा दिलेली आहे तर आजपर्यंत अजूनसुद्धा लोकांचे प्रश्न कितीतरी आहेत. मग ते लोकांचे प्रश्न का सुटलेले नाही आहेत? तर लोकांचे प्रश्न सुटले नाही आहेत म्हणून तर लोकांना एक नव्या चेहऱ्याची गरज आहे, नवीन नेतृत्वाची गरज आहे. म्हणून जर तुमचे सत्ता होती, तुमचे प्रश्न तुम्ही लोकांचे, शेतकऱ्यांचे जर प्रश्न सोडू शकला असतात तर मग ते सगळ्यांना भावलं असतात ना तुम्ही, मग लोक पण तुमच्या पाठीशी राहिले असते. मला तर असं वाटतं एक विद्यार्थी म्हणून, एक तरुण म्हणून, की सत्यशील दादा शेरकर आहेत, त्यांना एकदा संधी दिली पाहिजे. मायबाप जनता यंदा त्यांना 100% संधी देईल आणि सत्यशील दादा हेच आमदार असतील सध्याच्या निवडणुकीमध्ये.